मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक सर्व समाजाची सामाजिक समस्या बनलेली आहे. मात्र याच्यामध्ये आपण बरंच काही करू शकतो. तुमची, आमची, सगळ्यांची लग्न जुळू शकतात. मात्र त्याच्यासाठी कुठेतरी बदल होणं आवश्यक आहे आणि कुठल्याही बदलाची सुरुवात ही छोटीशी असते, ती हळू मोठी होत असते, विस्तार पावत असते. याचं एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर काल परवापासून एक कॉकरोच जनता पार्टी नावाची एक गोष्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे किंवा चर्चेत येत आहे. 8-10 दिवसामध्ये त्यांचे 20-22 मिलियन फॉलोअर झाले. तो वेगळा विषय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. लग्नाच्या विषयाशी त्याची सांगड घालणं योग्य ठरणार नाही. पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही जर मनात आणलं तर आपण हे परिवर्तन सहज शक्य होतं. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, की 7-8 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा प्लॅटफॉर्म चालवत असताना आमचा एक व्हिडिओ पाहून बुलढाणा जिल्ह्यातून आम्हाला 3-4 वर्षाच्या आधी एक फोन आला. तुम्ही असं-असं तुमच्याकडे काय कन्सेप्ट आहे? त्यांनी आमच्याविषयी माहिती विचारली आणि विचारल्याच्या नंतर ते शिक्षक गृहस्थ होते. त्यांनी विचारलं, की त्यांच्याकडे लग्नाचं कोणी नव्हतं. परंतु माझ्या डोक्यामध्ये असं आलं, की आपण या समाजामध्ये राहतो, तर या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, की समाजामध्ये जे काही विधवा, घटस्फोटित किंवा ज्यांना आधाराची खरोखर गरज आहे, तर अशा महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे करत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण विधवा व परित्यक्त्या, घटस्फोटित यांच्यासाठीच एक वधूवर परिचय मेळावा ठेवू, की विधवा आणि अशाच यांना त्याच्यामध्ये स्थान मिळेल. मग आम्ही सोशल मीडियावरून त्याचा प्रचार-प्रसार केला आणि बुलढाण्याला त्या मेळाव्याचं आयोजन केलं. पहिल्या वर्षी त्याला अजिबात प्रतिसाद भेटला नाही. 4-6 मुली तिथे आल्या. त्याही म्हणजे त्यांना तीनदा-तीनदा त्यांच्या पालकांना बोलून तिथं त्या ठिकाणी आणलं गेलं. मात्र 30-40 मुलांची नोंद झाली. त्या ठिकाणी जी पहिल्या लग्नाची मुलं होती ती आली. काही दात्यांनी त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली. ते झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक दोघांचं लग्न जुळलं. त्यांनी त्यांच्या पदरात असलेल्या मुलांचं उत्तरदायित्व सुद्धा स्वीकारलं. मग ही एक चांगली सकारात्मक सुरुवात होती आणि मग त्या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन आज जे काही मानस फाउंडेशन नावाची जी काही संस्था उभी राहिली, तर ती Googleला किंवा YouTubeला सर्च करा. तुम्हाला सापडेल की ती विधवांसाठी प्राधान्यक्रमानं काम करतात. 150 पेक्षा जास्त विधवांना त्यांनी रोजगार दिला आपल्या छोट्याशा कृतीतून आणि आतापर्यंत 75 विधवांची लग्न त्यांनी लावून दिली. मात्र याची दखल काही स्ट्रीम मीडियानं घेतली, मोठमोठ्या चॅनलवाल्यांनी घेतली आणि त्याच्यावर त्यांनी स्टोऱ्या बनवल्या, बातम्या बनवल्या आणि त्याची गंमत अशी झाली, परिणाम असे झाले, की जसे आम्हाला येतात की बा आम्ही अनाथाश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते, ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच आम्हाला फोन सुरू होतात, की तुमचा अनाथाश्रम कुठे आहे? तुमच्याकडे पोरी आहेत का? असं आहे का? तुम्ही लग्न जुळवता का? तुमच्याकडे गरीब घरची स्थळं आहेत का? हे असे काही जे काही नमुने असतात, तर हे फोन करून त्रस्त करून सोडतात. काही तर असे असतात, की बाबा रात्रीचे 11:30 वाजलेले, ते माणूस गावखेड्यातला आहे, झोपलेला असेल, विचारच करत नाहीत. कुठं बसेल असतात त्याचं त्याला माहीत. लगेच फोन उचलतात, कानाला लावतात आणि मग ते काय आम्हाला मुली पाहिजे होत्या. अरे तर काय बाजार आहे, काय का Amazon, Flipkartचा प्लॅटफॉर्म आहे, की सर्च केलं, लगेच ऑर्डर टाकली, ऑनलाईन घरी वस्तू आली. असं होत नसतं. हे 7 जन्माचं नातं असतं. परस्पर सहजीवनाचं नातं असतं. त्यानिमित्तानं 2 शरीरं, 2 कुटुंब, 2 गावं ही एकत्र येत असतात पिढ्यानपिढ्यासाठी. तर त्याच्यासाठी पूर्ण चौकशी केली जाते. आपल्या शेजारच्या गावातलं जरी एखादं स्थळ आपल्याला चालून आलं, तर आपण 17 ठिकाणी त्याची चौकशी करतो आणि कोणी उठण कोणाच्या हाती देईल का आपला पोटचा गळा बोंबलत फिरायचं की पोरीचे भाव वाढले, असं होत नसतं. तर असो, तो विषय आपला नाहीये. आणि मग याच्यातून आपण काय करू शकतो, की प्रत्येक गावामध्ये काही तरुण मंडळं असतात. तर मग गणेश मंडळ असेल, दुर्गा मंडळ असेल, सप्त्याचं आयोजन करणारी लोकं असतात. जयंत्या उत्सवांचं आयोजन करणारी मुलं असतात. मग त्याच्यावर आपण भरमसाठ खर्च करतो, डीजे वगैरे लावतो, वर्गण्या जमा करतो. पण ह्या गोष्टी करत असताना त्या करा. त्याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, की लग्नात डीजे लावा, गणपतीच्या ह्याच्यात डीजे लावा, कुठल्या जयंत्या उत्सवात डीजे लावा, त्याच्यात दारू आणा, त्या कावड मंडळात त्या धुपटं काढा, काही घेणं-देणं नाही. त्याच्यातून नुकसान जे काही व्हायचं तर ते आपलंच कुठेतरी होणार आहे. त्याच्यातून फायदा तर काही होणार नाही. देव तर काही प्रसन्न होणार नाही किंवा महामानवांचे विचार तुमच्या आमच्या डोक्यात शिरणार नाहीत किंवा संतांचे विचार शिरणार नाहीत या कृतीतून. त्याच्यासाठी वेगळी कृती आहे. व्याख्यानं ठेवा, संवाद ठेवा, परिसंवाद ठेवा, चर्चासत्र ठेवा. ह्या गोष्टीतून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू शकतो किंवा वाचनालय उभारा. मात्र हे कोणी करताना दिसत नाही. तर असो, मग तुम्ही आम्ही काय करू शकतो, की मग जर आपलं एखादं मंडळ असेल, मग गणेश मंडळ असेल, शिवबा मंडळ असेल, शंभूराजे मित्र मंडळ असेल किंवा अजून कुठलं मंडळ असेल. मग या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी जर एकत्र आलं, की बा या वर्षी आपण काय करू, की ₹100 वर्गणी करू आणि आपली जी जयंती आहे, तर ती साधी हार घालून करू.
त्या निमित्तानं 10,000 रुपयाची पुस्तकं आणून वाटू, वाचली तर वाचले. जसं आम्ही आमच्या लग्नामध्ये ग्रामगीता नावाचे ग्रंथ वाटले होते आणि झाडं वाटले होते. तर तर तो आपापला हे असते. आणि मग ह्या मंडळांनी जर एकत्र आलं, की बाबा मग आपण एक काम करू, आपल्या सुरुवातीला 10 लोकांचाच एक WhatsApp ग्रुप तयार करू किंवा जे त्याच्यासाठी स्वतःहून काम करायला तयार आहेत, असं 5, 50, 100 लोकांचा गावातल्या गावातच ग्रुप तयार करू. आणि मग तिथं जर 100 लोक जर गावातली WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून जरी एकत्र येत असतील, तर आपल्या गावात दोघी जणी आहेत अशा, की ज्याचा तरुणपणात नवरा वारला. पोरा सोरायचं कोणी ऐकणार नाही. परंतु मग वारल्याच्या नंतर मग अशी जर माहिती संकलित केली, की अरे अमक्या गावात आहे, टमक्या गावात आहे, अमुकजीची पोरगी, टमुकजीचा पोरगा. ह्या विचारधारेतून जर आपण थोडीशी माहिती 5-50 लोकांची संकलित केली, तर बऱ्याचदा असं होतं, की एखादी मुलगी असते, 20व्या वर्षी तिचं लग्न होतं. 4-5 वर्षांनी 1-2 मूल पदरात तिच्या पडतं आणि पदरात पडल्याच्या नंतर मग काय होतं, की तो जो कर्ता माणूस असतो किंवा तिचा जो नवरा असतो, तो अपघातात म्हणा किंवा कुठल्यातरी कारणाने तो अ, कालातीत होतो आणि मग अशा स्थितीत वारल्याच्या नंतर तिच्या कपाळी वैधव्य येतं आणि मग कुठेतरी कथिया रंगाच्या टिकलीनं ती आपलं पांढरं कपाळ झाकण्याचा प्रयत्न करते आणि मग निराधाराच्या पगारासाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी, या कार्यालयाची, त्या कार्यालयाची, या नेत्याच्या मागे, त्या नेत्याच्या मागे ती फिरत असते. ही सगळीकडे सार्वत्रिक अशी स्थिती आहे. आणि मग तिचं एक नशीब असं असतं, की पदरात एक लेकरू असतं. त्या लेकरामुळे तिला नाही दुसरं लग्न करतायत. तिचा मायबापाच्या इथं शेवट होणार नसतो. नंतर भाऊ-भावजाईच्या हाताखाली तिचा टिकाव लागणार नसतो. भांडणं होतात. मायबापातून वेगळं राहण्याची नामुष्की येते. अनेक ठिकाणी अशा घटना आहेत. मग तिथं जर काही विचारी लोकं असतील, गावातले काही नेते असतील, पुढारी असतील, की जे सप्त्याचं आयोजन करतात, की काका त्यांच्याकडे ते असं त्यांना समजावून सांगा, की बाबा या मुलाची कुठेतरी आपण सगळ्या गावा मिळून पालकत्वाची जबाबदारी स्वीकारू. की आपण सप्त्यासाठी 1000, 1100, 2100, 5000 अशी वर्गणी देतो. मग त्या मुलाच्या पुनर्वसनासाठी किंवा त्याच्या भविष्यासाठी जर आपण 500-500 रुपये एकत्र केले, त्याच्या नावाने कुठेतरी एफ-डी केली, त्या मुलीचा दुसरा विवाह करून दिला, तर बरीच मुलं त्याला सन्मानानं स्वीकारतील किंवा आता मुलांना मुली मिळत नाहीत म्हणून त्या मुलाचं पालकत्व सुद्धा स्वीकारतील. तर असं करायला काय हरकत आहे? मात्र स्वतःला आपल्याला काहीच करायचं नाही. अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायच्या. तुमच्याकडे पोरी आहेत का? गरीब घरच्या टाका, कमी शिकलेल्या टाका. म्हणजे तो एखादा जर ग्रुपचा ॲडमिन असेल, तर तो झोपेतून उठला, की बंद्या, वाड्या, वस्त्यावर, तांड्यावर इकडे-तिकडे फिरल आणि बायोडाटा जमा करेल आणि या लोकांना भरती घालेल. तर हे असं होत नसतं. विवाह संस्थेतून लग्न जुळत नसतात. WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात. हा सगळा फक्त बाजार आहे, फसवणुकीचा बाजार आहे. 8 वर्ष झाले आम्ही मराठा लग्न अक्षराचं दुकान चालवतो. आमचा त्याच्यामध्ये अनुभव आहे. शिक्षणापेक्षा माणूस अनुभवातून जास्त शिकतो. अशी लग्न जुळत नसतात. जुळतात फक्त कोणाची? पोरगा एमबीबीएस आहे, पोरगी बी एमबीबीएस आहे. मग ती सातारची असते आणि हा इकडं गडचिरोलीचा असला तरी त्यांच्यात जुळतं किंवा जे Instagramवर ओळख करणारे किंवा पळून जाणारे त्यांचे कुठेही जुळतात. परंतु तुमच्या आमच्यासारख्यांची जुळत नाहीत. मग त्याच्याही पुढचे काही आणखीन पर्याय आहेत. मात्र हा विचार तुम्हाला पटतो का? पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहा. नसेल आवडत तर रिकामी फालतूची अक्कल सांगायला राहिले. काही नका शिकू असं काय तुम्हाला वेड्या-वाकड्या कमेंट लिहायच्या ते लिहा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय भारत.